आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू। आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत एक असं व्यक्तिमत्व जे साधू आहेत, महात्मा आहेत, आचार्य आहेत, जे आश्रमात राहतात, मंदिर चालवतात, सनातन धर्मासाठी लढतात, शायरी करतात, भजन देखील गातात, पण राजकारणातले देखील मोठे चतुर खेळाडू आहेत। आपल्या वादविवादातून, आपल्या भाषणातून प्रत्येक वेळी चर्चेत झळकत असतात। प्लीज वेलकम आचार्य प्रमोद कृष्णम। आता आपकी अदालतमध्ये आमंत्रित करत आहोत आजच्या आपल्या जजना। आपल्याचे जज खूप खास आहेत, मीडियाचे एक्सपर्ट आहेत। आता मागच्या थोड्या दिवसांपर्यंत माखनलाल चतुर्वेदी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते। प्लीज वेलकम के.जी. सुरेश। कारवाई सुरू करा। तर आचार्यजी, तुम्ही तयार आहात? सुरू करूया कारवाई। मी तुमच्या समोर आहे। तर मग चला सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यावर। आपकी अदालतमध्ये आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यावर आरोप आहे की हे बहुरूपी आहेत। आचार्यजी, जनतेला तर तुमचं रूप हे माहीत आहे, आचार्य म्हणून, महात्मा म्हणून, साधू म्हणून, पण माझ्याजवळ काही माहिती आहे तुमच्या तरुणपणातल्या दिवसांची, आणि तरुणपणातले काही गुपित मला आपकी अदालतमध्ये आज दाखवायचे आहेत। ही गोष्ट खरी आहे की तुम्ही तरुणपणी घरातून पळून आला होतात, मुंबईला गेला होतात हिरो बनण्यासाठी? रजतजी, पहिली गोष्ट तर ही आहे की हा जो बहुरूपी शब्द आहे तो खूप सार्थक आहे, हा खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप सार करून दाखवतो। कसं? बहुरूपीचा अर्थ असतो ज्याची खूप अशी रूपं आहेत, आणि बहुरूपी सगळ्यात आधी माहितीये कुणाला बोललं गेलं? जेव्हा सागर मंथन झालं तेव्हा सगळ्या राक्षसांनी भगवान विष्णू यांना म्हटलं गेलं की हा वेगवेगळे रूप बदलून येतो, त्यामुळे हा आम्हाला परमेश्वर म्हणून स्वीकार नाहीये। दुसरी गोष्ट रजतजी, दुसरी गोष्ट, बहुरूपी म्हटलं गेलं योगीराज भगवान श्री कृष्ण यांना, आणि ते सुद्धा दुर्योधन आणि दुशासन यांनी म्हटलं की तू बहुरूपी आहेस, तू कपटी आहेस, तू लोणी चोरणारा आहेस, तू कपटी आहेस। तर भगवान श्रीकृष्ण यांना काय काय म्हटलं गेलं रजतजी, जे लोकांना लक्षात नाहीये, पण कुरुक्षेत्राच्या मैदानात भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही सांगितलं ते आजपर्यंत अख्ख्या जगाला लक्षात आहे। प्रश्न उभे राहतात पण रजतजी। मला जगाला तुमचे ते फोटो दाखवायचे आहेत तरुणपणातले। काही फोटो आहेत माझ्याजवळ, लोकांनी ते पाहावे, तुम्ही त्यावेळेस कसे दिसत होतात। आणि जेव्हा हिरो बनण्यासाठी गेला होतात तेव्हा काहीतरी घरातला पैसा माल पण घेऊन गेला होतात। मी स्वतः भावूक झालो हे सगळे फोटो बघून। मला विश्वासच बसत नाहीये की जो हा माणूस इथे बसला आहे हा तोच आहे जो तिथे दिसतो आहे। पण रजतजी, एक हमें आवारा कहना कोई बड़ा इल्जाम नहीं, एक हमें आवारा कहना कोई बड़ा इल्जाम नहीं, दुनिया वाले दिल वालों को और बहुत कुछ कहते हैं। जसं तुम्ही म्हणालात की मी ऍक्टर बनायला गेलो, तर रजतजी, ऍक्टर तर सगळ्यांनाच बनायचं असतं। काही लोक बनतात तर काही लोक नाही बनत। ज्याला तुमच्यासारखा डायरेक्टर भेटतो तर मग तो ऍक्टर बनतोच, आणि त्याला तुमच्यासारखा डायरेक्टर नाही भेटत तो
पण हे देखील खरं आहे की तुम्ही घर रिकामं करून तमाशा पाहिलात. घरातला बराच पैसा तुम्ही सिनेमांमध्ये लावला. आई मौज फकीर की दिया झोंपड़ा फूंक. आणि आणि रजतजी, तुम्हाला आता हा आरोप आहे की हा पुरावा आहे या गोष्टीचा की मी आज फकीर नाही झालोय, लहानपणापासूनच फकीर होतो. आणि मग जेव्हा तुम्ही हिरो नाही बनू शकलात तर तुम्ही शायरी सुरू केली, सिनेमांमध्ये गाणी लिहिण्याचा प्रयत्न केलात. प्रयत्न नाही, मी लिहिलेत. आणि रजतजी, गाणं लिहिणं, शेरोशायरी करणं ही त्या काळातली एक खास गोष्ट असते. मला असं वाटतं की तुम्ही देखील कोणाच्या तरी प्रेमात गाणी लिहिली असतील. पण आज तर खटला तुमच्यावर चालू आहे ना. तुम्हाला सांगावं लागेल की कोणत्या नागिणीच्या डोलण्यावरनं तुम्ही गाणं लिहिलं होतं. रजतजी, हे 30-32 वर्ष 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता तर नागिनीचं वीज देखील संपून गेलं असेल. पण कारण की तुमच्या रिसर्च टीमला मला थँक्यू बोलायचं आहे, कारण त्यांनी एवढं जबरदस्त संशोधन केलं आहे. ही वेगळी गोष्ट आहे की माझ्याजवळ तुमच्यासारखी रिसर्च टीम नाहीये की ती देखील मला माहिती काढून सांगेल की तुम्ही कुणासाठी गाणी लिहिली आहे. झालं असं होतं की आम्ही मुंबईला गेलो तर किशोर कुमारजी खूप मोठे गायक आहेत, त्यांच्यासोबत भेट झाली आणि त्यांनी मी लिहिलेलं एक गाणं गायलं. त्याच्या 2 ओळी मी तुम्हाला ऐकवतो, ज्यामध्ये नागिन हा शब्द वापरला गेला आहे. कि महकी हुई ये जुल्फें महफिल पे छा रही हैं, जालिम तेरी अदाएं. हा 40 वर्षापूर्वीचा प्रमोद कृष्णम आहे, आत्ताचा नका समजू. जालिम तेरी अदाएं दिल को लुभा रही हैं. मस्तानी चाल तेरी. आता रजतजी, तुम्ही तरुणपणाच्या आधीचा जो काळ असतो ना, तो त्याची आठवण करून दिलीत. कि मस्तानी. आणि हे नक्की मला ठाऊक आहे की हा जेव्हा शो टेलिकास्ट होईल तेव्हा माझ्यावर भरपूर तीर, तलवार, बंदूक चालवल्या जातील. कि मस्तानी चाल तेरी जैसे लहरती नागन, आपास आके डसले हमसे छुड़ाना. आचार्यजी, पण तुम्ही म्हणताय की ही 40 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझी माहिती तर अशी आहे की अजूनही तुमच्या आदा तशाच आहेत. आता तुमच्या आश्रमात तुम्ही गाणं म्हणता की तू चीज बडी है मस्त मस्त. रजतजी, माझी अशी मान्यता आहे की आश्रम असो, घर असो, जीवनातला कोणताही हिस्सा असो, जर तिथे गीत, संगीत आणि थिरकण नसेल तर मग ते आयुष्य व्यर्थ आहे. आपलं सनातन, भारताची संस्कृती, भारताची सभ्यता, भारताचे संस्कार, कोण नाही नाचलं इथे, कोण नाही गायलंय. मीरा नाचली, राधा नाचली, गोपी नाचल्या, वाली नाचले, आपले तर देव सुद्धा नाचले. आणि देवादिदेव महादेव यांना नटराज म्हटलं गेलंय. रजतजी, आणि रजतजी, नाचण्याची इच्छा तर तुम्हाला देखील होत असेल. पण एका साधू महात्म्याने गाणं गायलं तू चीज बडी है मस्त मस्त, तर थोडं आश्चर्य नाही वाटत? रजतजी, हे तर आपल्या इथे रामायणामध्ये असं म्हटलं गेलं आहे की प्रत्येक गोष्ट पाहण्याची आपली दृष्टी असते. आपला दृष्टिकोन आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम
विश्व त्यांना देव मानतं, आपण त्याला देव मानतो, पण काही लोक त्यांच्या अस्तित्वाला नाकारतात. काय म्हणाल तुम्ही? मी तुम्हाला हे विचारेन की जेव्हा हेमा मालिनी तुमच्या आश्रमात येतात तेव्हा कोणत्या नजरेने पाहता? माझ्यासाठी हेमा मालिनी असो किंवा मोनिका बेदी असो, राधेमा असो किंवा आणखीन कोही, रती अग्नियत्री असो, पद्मिनी कोल्हापुरे असो, मला या सगळ्यांमध्ये देवीचं दर्शन होतं. हो, आणि आपल्या इथं तर म्हटलं गेलंय, आपल्या सनातन शास्त्रामध्ये म्हटलं गेलंय, यत्र नारेस्त पूजनते रमणते तत्र देवा. आणि ज्या भूमीवर, ज्या धरतीवर, ज्या गल्लीमध्ये, ज्या मोहल्ल्यामध्ये आणि ज्या घरात स्त्रीची पूजा होत नाही, स्त्रीला देवी नाही मानलं जात, त्या घरामध्ये सुख कधीच नांदत नाही. आचार्यजी. आणि रजतजी 10 सेकंद मला आणखीन द्या. जेव्हा आपल्याला धन हवं असतं तर आपण म्हणतो की या देवी सर्वभूते लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमोस्तस्ये नमो नमः. जेव्हा आपल्याला विद्या हवी असते, जेव्हा आपल्याला ज्ञान हवं असतं, तेव्हा आपण म्हणतो की या देवी सर्वभूतेशी सरस्वती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. जेव्हा आपल्याला शक्ती हवी असते, जेव्हा आपल्याला ताकद हवी असते, जेव्हा आपल्याला सत्ता हवी असते, तर आपण म्हणतो की या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. आचार्यजी, आतंकवादी अबू सालेम यांची साथी मोनिका बेदी यांना देवी समजून नमस्ते म्हणणारे तुम्ही जगातले एकमेव असाल. मोनिका बेदी यांनी कोणताच गुन्हा नाही केला. गुन्हा जर केला असेल तिला धोका देणाऱ्याचा, तर तो आतंकवादी अबू सलेम याने केला. आणि जेवढी शिक्षा त्या आतंकवाद्याला मिळाली त्यापेक्षा जास्त पटीने शिक्षा मोनिका बेदी यांनी भोगली. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तिला निर्दोष मुक्त केलं. मोनिका बेदीला मोनिका बेदी असण्याचा प्रिव्हिलेज नका देऊ, पण मोनिका बेदीला मोनिका बेदी असण्याची शिक्षा सुद्धा देऊ नका. मी ऐकलं आहे की राधे माला लोकांच्या मांडीवर बसायला देखील तुम्हीच शिकवलं. ते तर राधेमा सांगू शकते. आता जो प्रश्न राधेमाला विचारला गेला पाहिजे, तो प्रश्न माझ्यासारख्या गरीब फकीराला विचारत आहात. तुम्ही ना इतके गरीब आहात ना इतके फकीर आहात. इतका श्रीमंत देखील नाहीये की जो अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन रात्री रेड वाईन पिऊन नाचू शकेन. तुम्ही लग्नामध्ये जाऊन नाचला नसाल, पण तुमचा आश्रम देखील कोणत्या फिल्म स्टुडिओपेक्षा कमी नाहीये. सगळे फिल्म स्टार येत असतात, तिकडे सगळ्यांचे नाच होत असतात. ते खूप पावन स्थान आहे, खूप पवित्र स्थळ आहे. आपल्या पुराणामध्ये लिहिलं आहे की भगवान विष्णू यांचे 10 अवतार होतील. हे धरतीवर येऊन अधर्माचा नाश करतील, धर्माची पुनर्स्थापना करतील. भगवान राम 7वे अवतार, भगवान श्रीकृष्ण 8वे अवतार. श्री कल्की नारायणाच्या रूपामध्ये भगवान संभल नामक स्थानावर अवतार घेतील, हे आपलं पुराण सांगतं. ज्या स्थानावर भगवंत अवतरले आहेत ते धाम प्रसिद्ध झालं. तर ज्या धर्तीवर भगवंत अवतरतील ते सुद्धा धाम बनलं पाहिजे. म्हणून मी 18 वर्षापूर्वी हा संकल्प केलाय. आणि ही गोष्ट मी नाही सांगत, ज्या स्कंद पुराणामध्ये उल्लेख आहे, कल्की पुराणामध्ये उल्लेख आहे, भविष्य पुराण अग्निपुराणामध्ये उल्लेख आहे, श्रीमद भागवत मधील एक महत्वपूर्ण श्लोक आहे कि यदा चंद्रस्य सूरस्य तथा तिस्य बृहस्पति समेशन्ति एक राशो तदा भवति तत्कृतम् संभल ग्राम मुखस्य ब्राह्मणस्य महात्मना भवने विष्णु यशस्य कल्की प्रादुर्भविष्यति. भगवंताचा कल्की अवतार, पूर्ण अवतार संभल नामक स्थानावर अवतार घेईल, विष्णुयश नामक ब्राह्मणांच्या मध्ये अवतार घेईल. तर ज्या धर्तीवर भगवान येणार आहेत त्या धर्तीला नमन करायला, त्या धर्तीला प्रणाम करायला, त्या धर्तीवर श्रद्धेने आपलं डोकं त्या धर्तीवर टेकण्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना कल्की धाममध्ये येण्यासाठी आमंत्रित करत आहे.
आता यांनाच विचारलं, जनतेमधून काही लोकांना कल्की धाम बद्दल काही प्रश्न विचारायचे असतील. सर, माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की कल्की भगवंत यांचं इतकं भव्य मंदिर जे बनवत आहात, पण काही लोकांची अशी मान्यता आहे की ते स्वतः कल्की भगवंत आहेत आणि अवतार देखील घेऊन झाले आहेत. तर तुमचं अशा लोकांबद्दल काय मत आहे? भगवान कधी स्वतः नाही सांगत की मी परमेश्वर आहे. जो सांगत आहे की मी कल्की अवतार आहे त्याला 4 फटके लावले पाहिजेत. आणि त्याला पण रजत शर्मा यांच्या अदालतमध्ये हजर केलं पाहिजे. काही लोकांनी तर सिनेमा बनवला आहे कल्की अवतारावरून. हो, ही गोष्ट वेगळी आहे. सिनेमा बनला पाहिजे. भगवंतांचे जेवढे अवतार झाले आहेत त्यावर सिनेमा बनला आहे, सिरियल बनले आहेत. आणि मी तुम्हाला रजतजी सांगतो, जेव्हा मी पहिल्यांदा हेमा मालिनी यांना भेटलो तर हेमाजींनी म्हटलं की मी कृष्णाची भक्त आहे आणि कृष्णच कलियुगमध्ये कल्कीच्या रूपात येणार आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की मी कल्कीधाम येऊन राधाकृष्णांची नाटिका सादर करेन. त्यांनी केली सुद्धा. पण त्यांनी मला एक सल्ला आणखी दिला होता त्यावेळेस, जो मी करू नाही शकलो. त्यांचं कारण पण आहे. त्यांनी मला म्हटलं होतं की भगवान कल्की यांच्यावर एक सिनेमा बनवा. पण रजतजी तुम्ही भेटला नाहीत ना, नाही तर फिल्म बनली असती. आधी तुम्ही- नव्हता भेटलात तुम्ही. तर सिनेमा बनला पाहिजे. आणि मी तर देवाजवळ प्रार्थना करतो की पुढील येणाऱ्या अवताराबद्दल माहिती असली पाहिजे. कारण भगवान राम अवतरले, भगवान श्रीकृष्ण अवतरले, भगवान परशुराम अवतरले. भगवानाची जितकी रूपं आहेत ती धर्तीवर आली आहेत. कल्की भगवानचा अवतार शेवटचा अवतार आहे. पण भगवंत आले नाही, तुम्ही ऍडव्हान्स बुकिंग करून टाकलं त्यांचं. हे तर सौभाग्य आहे आपल्या सगळ्यांचं. जेव्हा भगवान राम आले तर आपल्याला कुठे माहिती होतं की आपण कोणत्या रूपात होतो तेव्हा. जेव्हा भगवान कृष्ण रूपात आले तेव्हा आपल्याला काय माहित होतं की आपण कोणत्या रूपात होतो. हा परम सौभाग्याचा विषय आहे की आपल्याला माहित आहे की भगवंत येणार आहेत, या धर्तीवर येणार आहेत आणि हे आपल्याला माहित आहे. आणि जोपर्यंत कल्की धाम बनवण्याचा प्रश्न आहे तर माझी काय पात्रता आहे की मी बांधू कल्की धाम. माणसाचं आयुष्य निघून जातं, स्वतःचं घर नाही बनवू शकत. भगवंताचं घर बांधण्याची काय पात्रता आहे कुणामध्ये. भगवंताचं घर तोच बांधू शकतो ज्याला भगवंतांनी स्वतः बांधायला सांगितलं असेल. आचार्यजी, सगळेच ही गोष्ट मान्य करत नाहीत. जेव्हा तुम्ही कल्की धाम बांधत होता तेव्हा अखिलेश यादवने तंबू उखडून टाकले होते तुमचे. हो, ही खरी गोष्ट आहे की 7 नोव्हेंबर 2016ला श्री कल्की धामची पायाभरणीची तयारी झाली होती. देशातले हजारो संत महात्मा तिथे उपस्थित होते. कल्की भगवंतांचे लाखो भक्त देशाच्या कोण्याकोपऱ्यातून तिथे आले होते. गर्भगृह खोदकाम चालू होतं. पण 6 नोव्हेंबर 2016च्या रात्री अखिलेश यादव यांच्या सरकारने त्यावर निर्बंध लावले आणि ते तंबू उखाडून टाकले. आणि देवाची लीला तर पहा कशी असते ती, की त्यांनी त्यांचाच तंबू उखाडून टाकला. बघा, त्यांचा कन्सर्न आणि तर 2017 मध्ये त्यांचा असा तंबू उखाडला गेला आहे की आतापर्यंत बांबू नाही रोवले गेले. पण आचार्यजी, त्यांची काळजी तर योग्य होती ना. संबल एक अशी जागा आहे जिथे मोठ्या संख्येमध्ये मुस्लिम लोकसंख्या आहे आणि तिथे जर तुम्ही मंदिर बांधाल तर दंगल तर होणारच ना. ही 1947 मध्ये दंगल कोणी घडवली होती. तेव्हा तर कल्कीधाम बांधलं नव्हतं. कल्कीधाम बांधण्याची गोष्ट देखील नव्हती. दंगावाद मंदिर आणि मस्जिद नाही करत रजतजी. दंगावाद ते लोक करत असतात, ते लोक करून घेतात ज्यांच्या मनामध्ये खोट असते, ज्यांना धर्म माहीत नाहीये, जे धर्माला चुकीच्या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन करत असतात. धर्म जो आहे हा तर मनुष्याच्या जीवनाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत धर्मापासून अलिप्त नाही होऊ शकत. पण कोणता धर्म ज्यामध्ये प्रेम, त्याग, तपस्या, क्षमा, शील, दया, करुणा, भगवंताचं काय म्हटलं गेलंय, करुणा निधान, भगवंतांना काय म्हटलं गेलंय, दीनबंधू, दयेचा सागर. जर तो दयेचा सागर आहे, जो दीनबंधू आहे, जो करुणा निदान आहे, तो द्वेषाच्या गोष्टी कशा काय शिकू शकतो, तो दंगा कसा काय करू शकतो. हे जे दंगा करणारे लोक आहेत रजतजी, हे भारतामध्ये याआधी देखील होते, आजही आहेत आणि हे नेहमीच राहतील. पण हे दंगलखोर यांचा इलाज करणारे सुद्धा आधी पण होते, आत्ताही आहेत आणि पुढे देखील राहतील. तुम्ही फारुख अब्दुल्लांना काय विचार करून बोलवलं होतं
दंगल घडवणारे की इलाज करणारे? बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये रजत शर्मा पण उपस्थित आहे, फारुख अब्दुल्ला पण उपस्थित आहे. आणि रजतजी, फारुख अब्दुल्ला साहेबांना पॉलिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांचे खूप असे वक्तव्य आहेत ज्याच्याशी मी सहमत नाहीये. पण जेव्हा डॉक्टर फारुख अब्दुल्ला कल्की धाममध्ये आले तर त्यांनी रामाचं भजन गायलं आणि त्यांनी माझ्यासोबत बसून त्यावेळेस जम्मू काश्मीरमध्ये खूप आतंकवाद पसरला होता. मी त्यांना म्हटलं की फारुख साहेब, हे जे नॅशनल इंटिग्रेशन, कॉमी एग्झॅयटी, सांप्रदायिक सद्भावना या गोष्टी मंचावर होत आहेत, कृतीमध्ये होत नाहीयेत. म्हणून हे सांप्रदायिक सद्भाव येत नाहीये. तर त्यांनी मला विचारलं, आचार्यजी तुमचं काय म्हणणं आहे? तर मी त्यांना म्हटलं की कल्की धाममध्ये येऊन माझ्यासोबत बसून यज्ञ करू शकता. तर ते म्हणाले, यामध्ये काहीच वाईट नाहीये की मी बघून घेईन. तर मी म्हटलं की विचार करा, टीका होतील. तर ते म्हटलं की मी बघून घेईन, आय विल फेस. पण त्यांना हे माहीत नव्हतं की यज्ञ काय आहे. तर जे आले तर ते म्हटले की भाई आहुती द्यायची आहे. यज्ञ ब्रह्माने म्हटलं की आहुती द्यायची आहे. मग यज्ञ ब्राह्मण म्हणाले की आचार्य कृष्णमजी मंत्र वाचा. तर फारुख साहेबांना पण माहीत नव्हतं की मंत्र काय आहे. मी एक मंत्र म्हटला, ओम इंडियन मुजाहिदीनम हन फट स्वाहा. त्यांनी आहुती वाहिली. तर जो फारुख अब्दुल्ला इंडियन मुजाहिदीनाच्या विरोधात हवन करत आहेत, रामाचं भजन गात आहेत, मी त्या फारुख अब्दुल्लांना ओळखतो. सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्सी तर हल्लीच झाली जेव्हा तुम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बोलवलं पायाभरणीसाठी. आणखी कोणाला बोलवणार? अरे, तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, तुम्ही राहुल गांधींना बोलवलं असतं, सोनिया गांधींना बोलवलं असतं. रजतजी, कपाळ बघून टीका लावला जातो. आणि रजतजी, हा आमच्या आस्थेचा आधार आहे. हे आमच्या श्रद्धेचा केंद्र आहे. हे आमच्या श्रद्धेचं शिखर आहे. कोणत्याही मंदिराची पायाभरणी करण्यासाठी हात पवित्र असणं गरजेचं आहे. रजतजी आणि रजतजी, हा प्रश्न खूप गंभीर केला आहे तुम्ही. खूप गंभीर प्रश्न आहे. मी मनातलं बोलल्याशिवाय थांबणार नाहीये. माफ करा, आचार्य प्रमोद कृष्णम कुठेही असो, पण हा भाजपा आणि काँग्रेसचा प्रश्न नाहीये. हा राजकारणाचा प्रश्न नाहीये. हा सनातनाच्या परंपरेचा प्रश्न आहे. श्री कल्की धामाची पायाभरणी अशी कोणत्याही व्यक्तीकडून केली जाऊ शकत नाही जो बीफ खाण्याचं समर्थन करत असेल. पण मला या देशामध्ये कुठल्याही राजनैतिक पक्षामध्ये नरेंद्र मोदी सारखे पवित्र हात कुणाचंही नाही वाटले ज्यांनी कल्की धामाची पायाभरणी केली जाऊ शकतो. आणि मी ही गोष्ट, तुम्ही माझ्यावर एकदा नाही 100 वेळा खटला चालवा, मला फाशीवर लटकवा, पण मी ही गोष्ट शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत राहील की नरेंद्र मोदी एक असे व्यक्ती आहेत या देशातल्या राजकारणामध्ये, लोकशाहीच्या मध्ये, देशाच्या स्वातंत्र्यानंतर बऱ्याच प्रकारचे प्रधानमंत्री झाले आणि बरेच प्रधानमंत्री झालेत आणि मी सगळ्यांचा सन्मान करतो. सगळ्यांना आपापल्या पद्धतीने देशाची सेवा केली. पण नरेंद्र मोदी सारखा ना कुणी झाला आहे ना कुणी होणार. आचार्यजी, तुम्ही एका बाजूने नरेंद्र मोदींबद्दल बोलत असतात, सनातन धर्माबद्दल बोलत आहात, भगवान कल्कीबद्दल बोलत आहात. दुसरीकडून तुम्ही म्हणताय की नबी आमचे आहेत, पैगंबर साहेब आमचे आहेत, आम्ही त्यांचे आहोत. असा डबल रोल कसा चालेल? बघा रजतजी, एक गोष्ट सांगू तुम्हाला, तुम्ही खूप विद्वान पत्रकार आहात आणि मी तुमच्या त्या विद्वत्तेला प्रणाम करतो, निसंदेह प्रणाम करतो. कोणताही सूफी, संत, रसूल, पैगंबर, ऋषी, मुनी, महात्मा, त्यागी, तपस्वी, अवतार कोणत्याही एका कम्युनिटीसाठी येत नाही, कोणत्याही एकाच जातीसाठी येत नाही, कोणत्याही एकाच राज्यासाठी येत नाही, कोणत्याही एका वर्गासाठी येत नाही. आणि माफ करा, त्यांना तर
देशाच्या सीमेमध्ये सुद्धा बांधलं जाऊ शकत नाही. कोणतेही सूफी संत महात्मा ऋषीमुनी जेवढे पण आले आहेत धर्तीवर, पैगंबर रसूल जीजस जेवढे पण आले आहेत, जेवढे देव अवतरले आहेत, ते पूर्ण जगासाठी पूर्ण विश्वासाठी आले आहेत. तर त्यांच्यावर कोणत्याही एका व्यक्तीचा हक्क नाहीये. ते जेवढे तुमचे आहेत तेवढे आमचे आहेत. आणि मी नेहमी असं म्हणतो की राम जितके हिंदूंचे आहेत तेवढेच ते मुसलमानांचे सुद्धा आहेत. आणि पैगंबर मोहम्मद जेवढे मुसलमानांचे आहेत तेवढेच आमचेही आहेत. म्हणूनच आणि ही गोष्ट जेव्हा मी काँग्रेस सोबत होतो तेव्हा बोलायचो, आज नाही म्हणणार असं नाहीये. मी जेव्हा काँग्रेस सोबत होतो तेव्हा त्या सत्यासोबत उभा राहिलो आणि आजही मी काँग्रेस सोबत नाहीये तरी सुद्धा सत्यासोबत उभा आहे. सत्तेसोबत. सत्ता येते आणि जाते, पक्ष येतील आणि जातील, पार्ट्या येतील जातील, बिघडतील, संपतील, पण सनातन उभं राहिलं पाहिजे, हे राष्ट्र उभं राहिलं पाहिजे. जनतेमधून एक प्रश्न घेऊ शकतो? माझा तुम्हाला एक प्रश्न होता की तुमचं सोशल मीडियावर एक गाणं मी ऐकलं की नबी जितने तुम्हारे उतने हमारे. तर सर तुम्ही आमच्यासाठी एखादं हे गाणं गाऊन दाखवा ना. ती माझ्याकडून लिहिली गेलेली एक नजमचा भाग आहे, जी मी प्रॉफेट मोहम्मद साहेबांच्या साठी लिहिली, त्यांच्या बड्डेसाठी. मला एका कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलं गेलं होतं हैदराबादमध्ये. हैदराबादचा अर्थ ओवेसी समजून घेऊ नका आणि ऐकू दे. आपकी अदालत जेव्हा लावतील ओवेसी तर त्यांना सुद्धा ऐकावं लागेल. कानात कापूस नाही घालू शकत, त्यांना ऐकावं लागेल की एक हिंदू धर्मगुरू, एक हिंदू धर्माचार्य श्री कल्की पीठाचा पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णन काय म्हणत आहेत. आणि हा मेसेज जायला पाहिजे त्या तमाम कट्टर अनुयांच्या तोंडावर चपराक बसेल की जे आपल्या भगवान रामाच्या अस्तित्वाला नकारत आहेत. चपराक बसू दे. कि मेरे सीने की धड़कन है, मेरी आंखों के तारे हैं, सहारा बेसहारों का खुदा के वो दुलारे हैं. आता जे मी हे लिहिलं आहे, हा संदेश आहे त्या तमाम लोकांना जे असं म्हणतात की हिंदूंचा देव वेगळा आहे, मुसलमानांचा वेगळा आहे. त्यांना हा संदेश आहे. सहारा बेसहारों का खुदा के वो दुलारे हैं, समझ कर तुम फकत अपना उन्हें तकसीम ना करना, नबी जितने तुम्हारे हैं नबी उतने हमारे हैं. आणि रजतजी, इथे जितके पण लोक बसलेत मी समजतो की ते भारतीय आहेत, पण 90% जास्त सनातन धर्माला मानणारे आहेत. आणि रजतजी, तमाम कट्टरपंथी अनुयायांची ताकद हा शो बघतील आणि मी समजतो की त्यांच्या मनावर देखील टाळ्यांचा असर होईल की तिथे 90% हिंदू आहेत. तिथे नबींच्या कौतुकाच्या 2 वेळे प्रमोद कृष्णन यांनी गायल्या तर त्याला कौतुकाची थाप मिळाली. आणि रजतजी, हेच सनातन आहे आणि हाच भारत आहे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आता तुम्ही इतक्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर मी एका ब्रेकसाठी थांबतो. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आचार्य कृष्णम यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. एका गरीब घरामध्ये जन्माला आलेला व्यक्ती, चहावाल्याच्या घरी जन्माला आलेला व्यक्ती भारताच्या प्रधानमंत्रीच्या रूपात 500 वर्षाच्या संघर्षाला संपवून जेव्हा राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा सनातन जागृत असतो, तेव्हा सनातन जागृत असतो. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप.
आपकी अदालतमध्ये आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यावर आरोप आहे की हे कृतघ्न आहे. आचार्यजी, 32 वर्ष तुमची राजकारणामध्ये ओळख राहिली आहे काँग्रेस नेता म्हणून. काँग्रेस पार्टीने 2 वेळा तुम्हाला लोकसभेतून निवडणूक लढवली, प्रवक्ता बनवलं, टीव्हीवर झळकवलं, नाव दिलं, आदर दिला, पॉलिटिकल अफेअर्स कमिटीचा मेंबर बनवलं, पण तुम्ही त्यांच्या पाठीमध्ये सुराख उपसलं. मी ज्या काँग्रेस पार्टीचा मेंबर होतो, मी ज्या काँग्रेस बरोबर होतो, ती काँग्रेस तर महात्मा गांधीजींची काँग्रेस होती. मी विद्यार्थी जीवनापासून काँग्रेसचा समर्थक राहिलो आहे. मी जेव्हा 17-18 वर्षाचा होतो तेव्हा राजीव गांधींसोबत भेट झाली होती. राजेश पायलटजी यांनी विद्यार्थी आंदोलनातून काढून आम्हाला राजीव गांधी यांची भेट घडवली. राजीव गांधींना भेटून आम्ही संकल्प घेतला होता, शब्द दिला होता, वचन दिलं होतं की या पूर्ण आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काँग्रेस नाही सोडणार. आणि मी काँग्रेस नाही सोडलं, पण जी काँग्रेस महात्मा गांधींची काँग्रेस होती, ज्या काँग्रेसची सुरुवात, ज्या काँग्रेसच्या प्रत्येक सभेचा शुभारंभ वंदे मातरम आणि रघुपती राघव राजाराम याने होत होती, ती महात्मा गांधीची काँग्रेस मोहम्मद जिनाच्या मार्गावर निघून गेली, म्हणून माझं भांडण झालं. नाही, त्यामुळे भांडण नाही झालं. भांडण तर तुम्ही यासाठी केलं कारण नरेंद्र मोदी जेव्हा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी समारंभाला जात होते, काँग्रेसला इन्व्हिटेशन मिळालं होतं. काँग्रेसने त्या आमंत्रणाचा स्वीकार नाही केला. काँग्रेसने म्हटलं हे बीजेपीचं फंक्शन आहे तर आम्ही नाही जाणार, पण आचार्य प्रमोद कृष्णम गेले तिथे. रजतजी, आचार्य प्रमोद कृष्ण यासाठी गेले की राम आणि राष्ट्रामध्ये करार नाही केला जाऊ शकत. राम भारताची आत्मा आहेत. 500 वर्षाच्या संघर्षानंतर, 500 वर्षाच्या हजारो बलिदानांनंतर, किती होतात्म्यानंतर, किती लढाई आणि संघर्षानंतर, किती त्याग आणि तपस्येनंतर हा शुभ दिवस आला आहे की भगवंत राम यांच्या जन्मभूमीचं मंदिर बनून तयार आहे आणि त्याच्या प्राणप्रतिष्ठाच्या समारंभाची तिथी निश्चित झाली आहे. त्याचा विरोध करणं, त्याला अस्वीकार करणं, मी म्हटलं जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो, मी म्हणालो की भगवान रामाचं निमंत्रण मिळणं सौभाग्याचा विषय आहे आणि त्याचं नाकार करणं दुर्भाग्याचा विषय आहे. मी ही गोष्ट म्हणालो, मला आमंत्रण मिळालं, मी जाईन, तुम्ही सुद्धा चला. तर काय गुन्हा केला मी? पण जेव्हा प्रश्न उभा राहतो रजतजी की काँग्रेस असं म्हणते की राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा प्रोग्राम हा बीजेपीचा प्रोग्राम आहे, तो तर संघाचा समारंभ आहे, तर भाई प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता 1 वर्ष झालंय, आतापर्यंत का नाही गेलात? दुसरं बघा, important- राहुल गांधींनी तर असं देखील म्हटलं आणि प्राणप्रतिष्ठेसाठी समारंभ झाला, तिथे नाच गाणं चालू होतं, त्यांना तिथे ऐश्वर्या राय नाचताना दिसली होती. जसे राहुल गांधी तशी राहुल गांधींची स्वप्न. खरी गोष्ट ही आहे की प्राणप्रतिष्ठांच्या समारंभामध्ये एक एक फुटेज, एक एक क्लिप जी सगळ्या जगाने पाहिली, ते त्या ऐश्वर्या नव्हत्या. नाही दिसली, आम्हाला पण नाही दिसली. पण मग त्यांनी ती तर राहुल गांधींच्या स्वप्नामध्ये कुठून आली? राहुल गांधींनी असं म्हटलं की तेथे नाच गाणं होत होतं. अरे होणारच ना, तो काही शोकसभेचा क्षण थोडी होता. भगवान राम यांच्या आणि रजतजी, भगवान राम यांच्या जन्मभूमीच्या मंदिर प्राणप्रतिष्ठेचा समारंभाचा उत्सव होता तो. तर तुम्ही तर तिथेच होतात, कोण नाचलं होतं? आम्ही नाचलो आणि आम्ही नाचणार. साधू संत नाचले, पूर्ण अयोध्या नाचली, और रजतजी घर बसलेला संपूर्ण भारत नाचत होता. राहुलजींनी आणखी एक गोष्ट, आणि ते सारखं म्हणत आहेत की प्राणप्रतिष्ठेच्या समारंभासाठी ते जनताला म्हणत असतात की तुम्ही अंबानीला पाहिलं, तुम्ही अडाणीला पाहिलं, तुम्ही अमिताभ बच्चनला पाहिलं, पण काय यामध्ये तुम्ही कोणत्या गरीबाला, कोणत्या मजुराला पाहिलं?
राहुल गांधीच्या डोळ्यावर माहित नाही कोणी कसली पट्टी बांधली आहे, कोणता चष्मा लावलाय. त्यांना अयोध्येमध्ये शबरी नाचताना दिसली नसेल. त्यांना अयोध्येमध्ये केवट नाचताना दिसला नसेल. निषाद नाचताना दिसला नसेल. त्यांना जटायू नाचताना दिसला नसेल. त्यांना जामवंत नाचताना दिसला नसेल. त्यांना आचार्य प्रमोद कृष्ण नाचताना दिसला नसेल. त्यांची नजर तेथे पण अंबानी, ऐश्वर्या राय, अदानी यांच्यावरच पडली. तर हा प्रश्न तर राहुल गांधीजींना विचारा की त्यांच्या दृष्टीमध्ये दोष का आहे. हा दृष्टीदोषाचा आजार आहे की जे काही होतंय ते चुकीचंच दिसतंय. आता हा प्रश्न तर योग्य आहे की मोठमोठे लोक होते, फिल्म स्टार्स आणि पैसेवाले लोक होती, गरीब मजूर शेतकरी कुठे होते? अच्छा, मग या सगळ्या मोठमोठ्या लोकांना फाशी द्या ना. देशाच्या निर्माणामध्ये गरीब माणसाचा पण रोल आहे, श्रीमंताचा रोल आहे. देशाच्या निर्माणामध्ये प्रत्येक व्यक्तीचा रोल आहे. पण असं म्हणणं की तिथे फक्त मोठेच लोक होते हे चुकीचं आहे, हे चुकीचं वक्तव्य आहे. हा प्रधानमंत्री मोदींना त्यांचा जो विरोध आहे. आणि ऐका, हे राम मंदिराचं आणि प्राणप्रतिष्ठेचं हे सगळं नाहीये. मला एका तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. राहुल गांधींना विचारा राहुल गांधींना कधीतरी, तुम्ही मोदींचा इतका तिरस्कार का करता. आणि तुम्ही या पिंजऱ्यामध्ये नरेंद्र मोदींना खूप वेळा बोलवलंय, मला पण बोलवलंय, प्रणव मुखर्जींना बोलवलंय. कधी राहुल गांधींना बोलून बघा ना. त्यांच्याबद्दल जेव्हा विचारतात ना, तेव्हा मी लोकांना मिर्झा गालिबचा शेर ऐकवतो. मैं बुलाता तो हूं उसको मगर जज्बा ए दिल उस पे बन जाए कुछ ऐसी कि बिन आए ना बने. खरी गोष्ट ही आहे रजतजी, इथे या लोकशाहीचं पण दुर्भाग्य आहे आणि विपक्षाचं देखील दुर्भाग्य आहे. या देशामध्ये जितके प्रधानमंत्री झाले आहेत त्यांच्या निर्णयावर टीका झाली आहे आणि झालीच पाहिजे, समीक्षा झाली आहे. पण कोणत्याही प्रधानमंत्र्यावर इतका तिरस्कार का करावा. हा जो वर्तमानातला विपक्ष आहे, खास करून मी असं म्हणेन की इतक्या मोठ्या काँग्रेसला संपवण्यासाठी 15 वर्ष लागली राहुल गांधींना. किती या विपक्षीने त्यांना त्यांचा नेता बनवलाय. विपक्षाला संपवण्यासाठी किती दिवस लागतील. हे दुर्भाग्य आहे. इथे एक स्वस्थ विपक्ष असायला पाहिजे. स्वस्थ लोकशाहीसाठी एक सशक्त विपक्ष असायला पाहिजे. पण विपक्ष असायला पाहिजे, ती माकडांची टोळी नसायला पाहिजे ना. पण आजकाल तर त्यांचा कॉन्फिडन्स वेगळाच आहे. राहुल गांधी म्हणतात की सरकार विपक्ष चालवत आहे, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करून घेतो. एका गैरसमजुतीचे शिकार झाले आहेत ते. हा नरेंद्र मोदी आहे, तो ना वाकला आहे ना वाकणार आहे. आता बघा, हाच कृतज्ञपणा दिसून येत आहे. तुम्हाला प्रियांका गांधी यांच्या जवळचं मानलं जात होतं. तुम्हाला प्रियांकाला काँग्रेसचा अध्यक्ष बनवायचं होतं आणि तुम्ही नरेंद्र मोदींसाठी काँग्रेसला सोडून आलात. प्रियांकाजीने एकटं सोडून आलात तुम्ही. नाही रजतजी, असं नाहीये. मी नरेंद्र मोदी यांच्यासाठी काँग्रेस मी सोडलंय असं नाहीये. मी तर खरं काँग्रेस सोडलंच नाहीये. मी तर जे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला गेलो, त्यानंतर श्री कल्की धामच्या पायाभरणीच्या तिथी निश्चित झाली. मग मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भेटलो आणि ते जेव्हा फोटो आले तेव्हा मला माहिती पडलं की काँग्रेसने काहीतरी प्रेमपत्र जारी केलं आहे. तरीही ते निष्कासन पत्र मला अजूनही मिळालं नाहीये. पण मला माहिती पडलं की मला पक्षांमधून काढून टाकण्यात आलं. रजतजी, सनातन जिवंत राहिलं पाहिजे. भारत सुरक्षित राहिला पाहिजे. एक निष्कासन काय, 1000 निष्कासन स्वीकार आहेत, पण सनातन धर्म सोडणार नाही. मी सुद्धा काँग्रेसच्या लोकांना विचारलं की आचार्य प्रमोद कृष्णम यांना 6 वर्षांसाठी पक्षातून का काढलं. ते म्हणाले की हे भावा बहिणींमध्ये भांडण लावत होते, की राहुलला प्रियांका विरुद्ध भडकवत होते. म्हणजे याचा अर्थ मी भांडणं लावतो. हो.
बरं हे सांगा रजतजी, 1931 पासून 2022 पर्यंत काँग्रेस 64 वेळा तुटली आहे. 64 वेळा. पंडित नेहरूंसमोर पण तुटली, इंदिरा गांधींच्या समोर पण तुटली, काँग्रेस अर्श बनली, चंद्रशेखरच्या वेळी देखील तुटली. काँग्रेस नंतर जेव्हा नरसिंह राव होते, नंतर तिवारीजी, काँग्रेस तिवारी बनली. शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अनवर जेव्हा पक्षाला सोडून गेले, त्यांनी परदेशी मूल्याचा मुद्दा उचलला की भारताची प्रधानमंत्री सोनिया गांधी बनू शकत नाही कारण ती परदेशी मूळातली आहे. मला सांगा, माझा जन्म 1965 मध्ये आहे. त्याआधी काँग्रेस 42 वेळा तुटली होती, ती कोणी तोडली? पण तुम्हीच बघा ना, 2024 मध्ये तुम्ही 42 वेळा म्हणून झाला आहे की राहुल गांधी या लायक नाहीये, प्रियांकाला पार्टीचा अध्यक्ष बनलं पाहिजे. तुम्ही म्हणता की प्रियांकाने रायबरेलीमधून लढलं पाहिजे. तुम्ही म्हणता की प्रियांकाने प्रधानमंत्री बनलं पाहिजे. हे भांडण नाही लावतात. बघा, मी 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 नक्की म्हणत होतो, मी आजही म्हणतोय, पण असं घडणं कठीण आहे. जोपर्यंत काँग्रेसची कमान राहुल गांधी यांच्या हातात आहे, प्रियंका गांधीचं होणं मुश्किल आहे. आणि रजतजी, दुसरी गोष्ट सुद्धा ऐकून घ्या. जोपर्यंत प्रियंका गांधी यांच्या हातात कमान येत नाही, तोपर्यंत काँग्रेसचं काही नाही होऊ शकत. मग कोण थांबवत आहे? हाच तर प्रश्न आहे. हा खूप मोठा प्रश्न आहे. या सगळ्यांमध्ये तर एक थोडीच, सिंधिया गेले, जतीन प्रसाद गेले, RPN सिंग गेले, अशोक तंवर गेले, अशोक चव्हाण गेले, गौरव वल्लभ गेले, राधिका खेडा गेली. रांग लागलीये. सगळेजण याच याच्यामध्ये. ते तर दुसरीकडे कुठे वाव नाहीये, बाकीचे देखील जायला तयार असते. याच गोंधळामुळे बघा कसं आहे की राहुल गांधींच्या सोबत एक चांडाळ चौकडी आहे. ही काँग्रेस ती काँग्रेस नाहीये जी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांची काँग्रेस होती. ही काँग्रेस नेता थोडी चालवत आहेत. ही काँग्रेस तर राहुल गांधीच्या आजूबाजूला राहणारे बिंडोक लोक चालवत आहेत. आचार्यजी, आम्ही जे फोटो पाहतो, जसं राहुल गांधींनी जेव्हा भारत जोडो यात्रा काढली होती, त्यामध्ये प्रियांकाजी गेल्या होत्या आणि दोघं किती प्रेमाने आलिंगन देताना दिसून येत होते. काश्मीरमध्ये पाहिलं, दोघं बर्फाचे गोळे बनवून एकमेकांवर फेकत होते. इतकं प्रेम आहे, इतका प्रेमाचा ओलावा असून तुम्ही म्हणताय की ते थांबवतात प्रगती होण्यापासून. बघा, ही गोष्ट तर नक्की आहे की प्रियंका गांधी एक खूप चांगली बहीण आहे आणि ते आपल्या भावावर खूप प्रेम करते. प्रत्येक बहीण आपल्या भावावर प्रेम करते. आता जोपर्यंत प्रश्न आहे आलिंगन देण्याचा, तर आलिंगन देण्यासाठी शिवाजींना तर तो सुद्धा गेला होता ज्यांनी. हा एक मोठा प्रश्न आहे. एक नाटक आहे ज्युलियस सीझर. रजतजी, सीझरच्या जेव्हा पाठीत खंजीर खुपसला जातो, तर जेव्हा तो मागे वळून बघतो त्याला ब्रुटस दिसतो आणि त्या ब्रुटस तो सगळ्यात जास्त विश्वास ठेवत होता. जेव्हा त्याच्या पाठीत खंजर लागला तेव्हा त्याने मागे वळून पाहिलं, यू टू ब्रुटी. तर काँग्रेस ज्युलियसची नाटकामध्ये एक ब्रुटस आहे. काँग्रेसमध्ये खूप ब्रुटस आहेत, पण ब्रुटसचा पत्ता तेव्हाच लागतो जेव्हा खंजर खुपसला गेलेला असतो. आणि तुम्ही जेव्हा खंजीर खुपसला तेव्हा तुम्हाला काय दिसलं होतं मागे? दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की मी तर खंजर मारलाच नाही, मी तर त्याग केलाय. आचार्यजी, तुमचे मित्र राजासाहेब, ज्यांना तुम्ही म्हणता दिग्विजय सिंग, ते तर तुमच्यावर खूप विश्वास ठेवत होते. त्यांना तर दुःख झालं असेल जेव्हा तुम्ही या प्रकारचं वक्तव्य केलंय, काँग्रेसमधून तुम्हाला काढण्यात आलं. माझ्या तर हे लक्षात येत नाही की मी काय म्हटलंय, माझा गुन्हा काय आहे. मला पण दिग्विजय सिंग यांची आठवण येते, सचिन पायलट यांची आठवण येते. मी असं म्हटलं की काँग्रेसचं अध्यक्षपद, काँग्रेसचा अध्यक्ष जर राहुल गांधींना बनायचं नसेल तर काँग्रेसची कमान प्रियंका गांधी यांच्या स्वाधीन करा, आणि जर प्रियंका गांधी यांना देखील बनायचं नसेल तर दिग्विजय सिंग यांना बनवा, आणि जर कोणी नवीन पिढी हवी असेल तर सचिन पायलट यांना बनवा. दिग्विजय सिंगजी यांना राहुल गांधींनी सांगितलं की आता तुम्ही नॉमिनेशन करू शकता. पण खरी गोष्ट ही होती की दिग्विजय सिंग जेव्हा नॉमिनेशन करायला आले
तर राहुल गांधीजींची चांडाळ चौकटी होती. त्यांना असा अध्यक्ष हवा होता की जो रबरी शिक्का असेल, त्यांना हवा तिथे हा शिक्का मारून देईल. यांना काही डाऊट आला दिग्विजय सिंगजी, की यांना वाटलं की दिग्विजय सिंग थोडे आधारस्तंभ आहेत, तर यांनी दिग्विजय सिंग यांना सुद्धा हळूच बाजूला केलं, जसं आचार्य प्रमोद कृष्णम यांना केलं. तर धोका तर यांनी दिला आहे, छळ तर यांनी केला आहे, ब्रुटस तर तिथे आहेत. प्रश्न त्यांना विचारा. आम्ही तर आमचं मन कालही स्वच्छ होतं, आजही स्वच्छ आहे. हा एक गोष्ट नक्की आहे. कालपर्यंत मी प्रियंका गांधींच्या सोबत होतो, आज मी नरेंद्र मोदींसोबत आहे. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो? दिग्विजय सिंग यांचं म्हणणं आहे की भगवा आतंकवाद आहे. या गोष्टीसोबत तुम्ही किती सहमत आहात? आणि ते म्हणतात की हिंदू आणि RSS आतंकवाद पसरवत आहेत आणि आरोप मुसलमानांवर लावत आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? भगवा आपल्या शौर्याचा रंग आहे, भगवा आपल्या संस्कृतीचा रंग आहे, भगवा आपल्या सभ्यतेचा रंग आहे, भगवा आपल्या सनातनाचा रंग आहे. भगवा कधीही आतंकवादी होऊ शकत नाही. आता जोपर्यंत प्रश्न आहे दिग्विजय सिंगांचा, त्यांचे स्वतःचे विचार आहेत, पण माझा स्वतःचा विचार होता, माझा स्वतःचा विचार आहे, माझे स्वतःचे विचार राहतील. आणि तो विचार हा आहे की सनातन आणि भारत दोघांना वेगळं केलं जाऊ शकत नाही. रजतजी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम ज्यावेळी लंकाधिपती, अहंकारामध्ये बुडालेला महाराज सम्राट दशानन याच्या नाभीमध्ये जेव्हा अग्निबाण चालवतात आणि त्याच्या अहंकाराच्या लंकेला उद्ध्वस्त करून टाकतात, तेव्हा सनातन जागृत होतो. योगीराज भगवंत श्रीकृष्ण ज्या वेळेस कुरुक्षेत्राच्या मैदानावर रथावर उभे राहून किंवा शंखनाद करतात आणि अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी जयघोष करतात, तेव्हा सनातन जागृत होतो. रजतजी, छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण जीवनात संघर्ष स्वीकार करतात, पण औरंगजेबासमोर खाली झुकणं स्वीकार करत नाहीत, तेव्हा सनातन जागृत होतो. आणि रजतजी, महाराणा प्रताप गवताची भाकरी खाणं स्वीकार करतात, गवताची भाकरी खाणं स्वीकार करतात, पण अकबरासमोर साष्टांग नाही घालत, तेव्हा सनातन जागृत होतो. आणि गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या मुलांना भिंतीमध्ये गाडलं जातं, पूर्ण आयुष्यातलं सर्वोच्च बलिदान केलं जातं, पण सनातनासोबत समझोता केला जात नाही, तेव्हा सनातन जागृत होतं. आणि जो या मुलीने प्रश्न विचारला भगव्याबद्दल, एक भगवा संन्यासी विवेकानंद शिकागोच्या जमिनीवर जेव्हा विश्व बंधुत्वाबद्दल जयघोष करतात, तेव्हा सनातन जागृत होतो. एका गरीब घरामध्ये जन्मालेला व्यक्ती, चहावाल्याच्या घरी जन्माला आलेला व्यक्ती भारताच्या पंतप्रधानाच्या रूपामध्ये 500 वर्षाचा संघर्ष संपवून जेव्हा राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना करतो, तेव्हा सनातन जागृत होतो. आचार्यजी, त्यांच्या प्रश्नाचं तात्पर्य हे होतं, जेव्हा दिग्विजय सिंग असं म्हणतात की हेमंत करकरेला अजमल कसाबले नाही मारलं, कोणत्या तरी हिंदूने मारलं, तेव्हा काय जागृत होतं? रजतजी, त्या दिवशी सनातन आतंकवादला पाठिंबा द्यायला लागेल, त्या दिवशी ना आरोपी वाचेल, ना न्यायाधीश वाचेल, ना न्यायालय वाचेल. हा प्रश्नच चुकीचा आहे, हे वक्तव्य चुकीचं आहे. मी याच्याशी सहमत नाहीये. आता कोणी काही म्हणू,
आता जे मी म्हणतोय तो पूर्ण देशाचा आवाज आहे, पूर्ण देशाचा आवाज आहे. आणि ज्या दिवशी टेलिकास्ट होत असेल त्या दिवशी पूर्ण भारत जागृत होईल. आणि जेव्हा भारत जागृत होऊन वंदे मातरमचा जयघोष करतात, भारत मातेचा ऊर आनंदाने भरून गर्वाने फुलून जातो. इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. कोणत्याही राजकारणी पक्षाच्या हारण्याला सनातनाची हार म्हणणं हे सगळ्यात मोठं पाप आहे, सगळ्यात मोठी चूक आहे. भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट हरला आहे, हिंदुत्व हारलेलं नाहीये. वेलकम बॅक आपकी अदालत मध्ये. आज आपले पाहुणे आहेत आचार्य प्रमोद कृष्णम. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यावर आरोप आहे की हे अभद्र भाषेचा वापर करतात. आता आचार्यजी, खूप साऱ्या तक्रारी मला मिळाल्या आहेत आणि तुमच्या सगळ्या समस्या याच आहेत. जशी भाषा तुम्ही बोलता, शब्दांचा जो वापर करता, जसं जेव्हा संसदमध्ये सेंगोलची स्थापना झाली, तुम्ही म्हणालात की देवता पुष्पवर्षाव करत आहेत. नंतर तुम्ही लिहिलत की गाढवं ओरडायला लागली. आता ही कोणत्या संतांची भाषा थोडीच आहे. मी लिहिलं की धर्मदंड स्थापन झाला आहे, देवता पुष्प वर्षाव करू लागले आहेत आणि गाढवं ओरडायला लागली आहे. आणि आता तुम्ही खूप मोठे वकील झाला आहात इथे आणि आरोप लावण्याचा तुम्ही अगदी असा संकल्प घेतलाय की आज मला फाशीवरच लटकवून सोडणार. माझा प्रश्न आहे, यामध्ये मी कोणत्या नेत्याचं नाव घेतलंय? कोणत्याही पार्टीचं नाव घेतलंय? कोणत्याच्या माणसाचं नाव घेतलंय? रजतजी, कुठल्याही माणसाला गाढव नाही म्हटलं जाऊ शकत, पण कुठल्या गाढवालाही माणूस नाही म्हटलं जाऊ शकत ना. आता बघा, मी रजतजी कुठल्याही, तुम्ही सांगा, मी कुठल्याही नेत्याला गाढव म्हटलंय? कुठल्या नेत्याला गाढव म्हटलंय? आता सांगा, कोणत्या नेत्याला गाढव म्हटलंय? तर गाढवांना नेता सुद्धा नाही म्हणणार मी. तुम्ही जिथे नाव घेऊन म्हटलं आहे ते उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हटलं की जर राहुल गांधी नेहरू गांधी कुटुंबामध्ये जन्माला आले नसते तर कोणी त्यांना शिपायाची नोकरी देखील दिली नसती. अशी भाषा तर असभ्यच आहे ना. नाही, ही भाषा अशोभनीय तर नाहीये, ही भाषा प्रशंसनीय आहे. मला तुम्ही सांगा, कोणता धर्म शिकवतो की खरं बोलू नका? कोणता धर्म सांगतो की खोटं बोला? नाही, पण शिपायाची नोकरी. रजतजी, खऱ्याला खरं म्हणणं खूप कठीण असतं, पण जेवढं खऱ्याला खरं म्हणणं कठीण असतं तेवढंच कठीण असतं खरं ऐकणं. आणि खरं जेवढं ऐकणं कठीण असतं तेवढंच कठीण त्याचा स्वीकार करणं असतं. जर ह्या सत्याला काँग्रेसने स्वीकार केलं असतं तर आज काँग्रेसची अशी दुर्दशा झालीच नसती. बघा, मला वाटतं की ही भाषा कुठपर्यंत योग्य आहे. तुम्ही म्हणता की राहुल गांधीला काहीच माहित नाहीये, तो चिठ्ठी मास्टर आहे. कधी तुम्ही म्हणता की त्याच्या डोक्यामध्ये लिकेज आहे. बरं, तुम्ही मला सांगा, राहुल गांधीजींना हे माहितीये की गुळाचं झाड कसं असतं? शेतकऱ्यांबद्दल बोलतात. गुळाचं झाड, गुळाचं झाड. आता गुळाचं झाड माहीत नाही कसं असतं हे शेतकऱ्यांबद्दल बोलतात. कधी शेती नाही पाहिलंय, कधी गाव नाही पाहिलं त्यांनी. इंटरनेटवर सुरुवातीला पाहिलं असेल माझं गाव माझा देश. माझं म्हणणं समजण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तर अगदी हट्ट ठरवलंय की मला आरोपी बनवायचंच आहे. मी राहुल गांधीजींचा विरोधक नाहीये, मी राहुल गांधीजींचा अजिबात विरोधी नाहीये. जर मी राहुल गांधीजींचा विरोधक असतो तर त्यांना सल्ला का दिला असता की भाऊ रामाचं आमंत्रण स्वीकारा,
रामाचं निमंत्रण येणं हे सौभाग्याचं असतं. जे रामाचं निमंत्रण नकारेल तो तर कुठलाच नाही राहणार. हे जर मी नाही, जर मी मी- तुम्हाला जर सांगतो मी आचार्यजी, सांगतो- प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही आधी त्यांच्याबद्दल असं काही बोलत नव्हता. 3 वर्षांपूर्वी तुम्ही म्हटलं की राहुल गांधी त्या कुटुंबातून येतात ज्यांनी देशासाठी बलिदानं दिली आहेत. राहुल गांधी चांगले व्यक्ती आहेत. राहुल गांधी खरे देशभक्त आहेत. मी तर आज पण असं म्हणतो की राहुल गांधीजींच्या कुटुंबाने बलिदान दिलेलं आहे. पण कुटुंबाने बलिदान दिलेलं आहे त्याचं फळ कधीपर्यंत? दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इन फ्रंट ऑफ अस. हा खूप मोठा प्रश्न मी आहे. तुम्हाला सांगतो खरा मोठा प्रश्न काय. मोठा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणता की राहुल गांधी राम विरोधक आहेत, सनातन विरोधक आहेत आणि आरोप देखील असा करताय की जर राहुल गांधी सत्तेमध्ये आले तर राम मंदिराला पाडून टाकतील. हो, नक्की. असं आपल्या म्हणालात शास्त्रामध्ये तुम्ही? असं म्हटलंय की प्रत्यक्षम किम प्रमाणम. प्रत्यक्षाला प्रमाणाची आवश्यकता कधीच भासत नाही. आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतातच. रामाचं अस्तित्व नाहीये. राम काल्पनिक आहे. हे कोण म्हटलं? राम काल्पनिक आहे. राम काल्पनिक आहे. बाबर वास्तविक आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे ते आपल्या पब्लिक मीटिंगमध्ये पूर्ण जगासमोर रजतजी म्हणतात की जर नरेंद्र मोदी यावेळी पंतप्रधान बनून गेले तर सनातन राज्य येईल. त्यांचे सुपुत्र आहेत ते म्हणतात की सनातन इज अ डर्टी वर्ड. एक पक्ष आहे DMK. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींचा सगळ्यात आवडता पक्ष आहे तो. ते म्हणतात की हा जो सनातन आहे तो आहे डेंग्यू आहे, मलेरिया आहे, कोड आहे. तर मी असं म्हणलं की डेंग्यू, मलेरिया, कोड यांना तर DMK बनतो. DMKचा फुल फॉर्म तर हा आहे, डेंग्यू, मलेरिया, कोड. मंदिरात जे जातात ते मुलींना छेडतात हे कोण म्हटलं? कोणी म्हटलं? कोण म्हणाला असं? राहुलनी बोलवा ना त्यांना इथे. बोलवा त्यांना इथे. पण मला असं वाटतं रजतजी, तुम्ही पण आमच्यासारख्या गरिबांनाच आरोपी बनवता. राहुल गांधी यांना आरोपी बनवायला घाबरता. मी मागच्या 40 वर्षांपासून पत्रकार म्हणून आहे. घाबरण्याची संधी तर आली नाही. कोणालाही घाबरलो नाही. आणि तुम्ही म्हणालात म्हणून मी जनतेला सांगत आहे की राहुल गांधींना खूप वेळा इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे. पर्सनली पण मी बोललोय, चिठ्ठी लिहून पण बोलवलंय, मेल देखील केलाय. आणि मला अपेक्षा आहे की कधी ना कधी त्यांना एक दिवस वाटेल की खरंच आपकी अदालतमध्ये आलं पाहिजे. मी अगदी ठामपणे सांगतो की त्यांना असं वाटणार नाही. कधीच नाही वाटणार. जर आलेच तर चांगली गोष्ट आहे. आणि जर आले तर त्यांना जरूर माझ्याकडून हा प्रश्न विचारा की काय मंदिरात जाणारे मुलींना छेडतात? काय राम काल्पनिक आहे? विचारा. काय कारण की- नवरीच्या दिवसामध्ये ही केरळमध्ये गाय कापली गेली, हे जे नवरात्रीमध्ये मटण बनवण्याचे फोटो व्हायरल करतात, हा सनातन आहे? खडकेजींच्या मुलानं म्हटलं की सनातन हा घाण शब्द आहे. काय राहुल गांधींनी प्रश्न विचारला त्यांना की तू हे काय म्हणत आहेस? राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना चला आपण मानू की म्हटलंय बीजेपीचा कार्यक्रम आहे. खरं तर असं नव्हतं. ते जर सुद्धा म्हणतात बीजेपीचा आचार्यजी की बीजेपीला देखील काय फायदा झाला. अयोध्येमध्ये जिथे राम मंदिर बांधलं, प्राणप्रतिष्ठा केली, जगामध्ये इतकं गुणगान गायला गेलं, तेव्हाची लोकसभेची सीट हरली बीजेपी. अहो साहेब, बीजेपी हरला आहे, सनातन हारलेलं नाहीये. भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट हारला आहे. हिंदुत्व हारलेलं नाहीये. कोणत्याही राजकारणी पक्षाच्या पार्टीला हारण्याच्या सनातनाची हार म्हणणं हे सगळ्यात मोठं पाप आहे, सगळ्यात मोठी चूक आहे. मी याचा विरोध करतो. भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980च्या आसपास झाली लगभग. आधी काळापासून सनातन आहे. जे सत्य आहे तेच शाश्वत आहे. जे शाश्वत आहे तेच सनातन आहे. तेच सनातन आहे. हे म्हणणं की साहेब अयोध्या, अरे साहेब, हे तर होत असतं कधी कधी. देवाची अशी दृष्टी आहे, हे सगळं होत आहे. तो कधी कधी दृष्टांना सुद्धा ताकद प्रदान करून टाकतो. होऊन जातं, होतं. बघा,
जे काही झालं, अखिलेश यादव जे राम मंदिरामध्ये नाही गेले आतापर्यंत, अखिलेश यादव ज्यांनी विरोध केला त्यांचा उमेदवार तिथून जिंकला. हे जितके रामविरोधी लोक आहेत ना, हे सत्तेच्या सिंहासनासाठी तडपत राहतील. यांना देशाची जनता सत्ता नाही देणार. लिहून घ्या, लिहून घ्या. 1-2 सीट जिंकणं, 2-4 सीट जिंकणं, 1-2 राज्यांमध्ये सरकार येणं, हे सगळं चालत राहील. कधी कधी भगवंत जे आहेत असुरी शक्तींना देखील थोडीशी ताकद देतात. आणि जर असुरी शक्ती वाढल्या नाहीत तर भगवंतांना अवतार घेतील. भगवंत कल्कियाचा अवतार यासाठीच होईल की धराधामवर या असुरी शक्ती जेव्हा जास्त वाढतील तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी परमात्मा धर्तीवर येतात. मी तर तेच लिहिलंय. मी तर लिहिलंय की भगवान कृष्णाने गीतेमध्ये वचन दिलंय की मी कलियुगामध्ये संभलमध्ये येईन. जर तुम्ही म्हणत असाल तर मी हो, गाऊन काय लिहिलं ऐकवतो. तुम्ही जरा ऐकवा. कि तूने द्वापर में वादा किया था, तूने द्वापर में वादा किया था कि कलयुग में संभल में आऊंगा. जब बढ़ने लगेगा अंधेरा, आके धरती पे उसको मिटाऊंगा. जब बढ़ने लगेगा अंधेरा, आके धरती पे उसको मिटाऊंगा. अरे स्वागतम कल की, शरणागतम कल की. अरे स्वागतम कल की, शरणागतम कल की. अरे स्वागतम कल की, माझ्यासोबत म्हणा. स्वागतम कल की, शरणागतम कल की. अरे स्वागतम कल की, शरणागतम कल की. अरे स्वागतम कल की, शरणागतम कल की. आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. हा भारत यामुळे गुलाम नाही राहिला की बाबर खूप पराक्रमी होता, तैमूर खान खूप पराक्रमी होता, चंगेज खान खूप पराक्रमी होता, मोहम्मद गजनी खूप पराक्रमी होता. हा भारत यामुळे गुलाम राहिला की या भारतामध्ये जयचंद उपस्थित होते. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत आचार्य प्रमोद कृष्णम. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यावर आरोप आहे की हे संधी साधू आहेत. आता बघा, आजकाल लोक म्हणत आहेत की आता नरेंद्र मोदींची गुढी सगळ्यात उंच आहे, तर तुम्ही त्यांच्या रथावर स्वार झालात. तुम्ही म्हणता की मोदीजी राजा विक्रमादित्य सारखे आहेत. तुम्ही म्हणता की मोदींवर दैवी देवांची विशेष कृपा आहे. तुम्ही म्हणता की मोदीजी नसते तर राम मंदिर कधीच बांधलं गेलं नसतं आणि कोणी बांधू शकलं नसतं. बघा रजतजी, नक्की मी या गोष्टीवर ठाम आहे की ज्या व्यक्तीवर भगवंताची निस्सीम कृपा असते तोच एवढे मोठे मोठे निर्णय अगदी सरळपणे घेऊ शकतो. माफ करा, जर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नसते तर ना 370 हटला असता, ना राम मंदिराची निर्मिती झाली असती, ना 3 तलाक हटला असता आणि रजतजींना कल्की धामाची पायाभरणी झाली असती. म्हणूनच या देशामध्ये जेवढे प्रधानमंत्री होऊन गेले त्या सगळ्यांनी आपापल्या परीने या देशाची सेवा केली आहे. पण ज्या प्रकारे सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त, सम्राट विक्रमादित्य, खूप असे सम्राट झाले, पण सम्राट विक्रमादित्याची तुलना नाही केली जाऊ शकत. अशा प्रकारे भारतामध्ये प्रधानमंत्रीच्या रूपात नरेंद्र मोदी यांची तुलना नाही केली जाऊ शकत. बघा आचार्यजी, आज तर तुम्ही खूप चांगल्या गोष्टी बोलत आहात, पण 2015 मध्ये तुम्ही म्हटलं होतं जेव्हापासून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनले आहेत तेव्हापासून या देशामध्ये दहशत आहे,
जेवढे लोक इंडियन मुजाहिदीनला घाबरतात तेवढेच नरेंद्र मोदीला घाबरत आहेत. तर राजाची दहशत तर असलीच पाहिजे अपराध्यांच्या मनामध्ये. वाईट लोक तर घाबरलेच पाहिजेत राजाला. आता जो प्रश्न 2015चा आहे, तर आपल्या इथे असं म्हणतात की जसं अन्न खाल्लं तसंच झालं आहे मन. तर मी जेव्हा तिथे होतो तेव्हा असंच बोलत होतो. आता बोला. 2018 मध्ये तुम्ही म्हटलं की जर हा? हाफिज सईद पण बीजेपी जॉईन करेल हा. तर ही लोक त्याला देखील देशभक्ताच्या दर्जा देतील. नाही, जर हाफिज सईद बीजेपी जॉईन करेल आणि भारत माता की जय बोलेल, वंदे मातरम बोलेल, तर आपला तर सनातन शिकवतो क्षमा वीरस्य भूषणम. आपण तर क्षमा करून टाकू. हो, करून टाकू. पण तुम्ही त्यांच्याकडून बोलून तर घ्या आधी. हाफिज सईद तर खूप लांब आहे. हाफिज सईदचे खूप नातेवाईक आहेत काँग्रेसमध्ये. त्यांना सांगा ना की भारत मातेची जय बोला तरी. कोण आहेत ते नातेवाईक हाफिज सईदचे? आता परत कायदेशीर अडचण येईल. नाही, आपकी अदालत आहे, जनता समोर आहे, कोणताही कायदा नाहीये. घरातले प्रमुखच तर नातेवाईक आहेत. आता मी तुम्हाला सांगू, आताच एक हिजबुल्ला हा जो एक नेता होता नसरल्ला मारला गेला. संपूर्ण विपक्षी पक्ष शोकसभेत होता, जसा यांचा नातेवाईकच आहे. आता प्रश्न उद्भवतो, अरे यांचं तर सोडा, तुम्ही राहुल गांधींना एकदा सांगा की जय श्रीरामची घोषणा द्यायला. तुम्ही जी शिक्षा म्हणाल मी भोगायला तयार आहे. सांगा ना. तुम्ही सांगा त्यांना, तुम्ही म्हणा ओवेसींना की भारत माता की जयची घोषणा करायला तुम्ही जी शिक्षा द्यायला तयार आहाल मी भोगायला तयार आहे. आणि माफ करा, हा कोणता इस्लामी स्कॉलर नाहीये. माफ करा, आय एम सॉरी टू से. इस्लाम नाही म्हणत. इस्लाम तर म्हणतो की आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. जो इस्लाम सांगतो की आईच्या पायाखाली स्वर्ग आहे, तो आपल्या मातृभूमीचा अपमान करायची परवानगी कशी देऊ शकतो? हा 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 भारत माता की जयची घोषणा नाही देणार कारण आपला इस्लाम धोक्यात येऊ शकतो. हे ओवेसी साहेबांचं वक्तव्य आहे. पण संसदेच्या आतमध्ये पॅलेस्टाईनची जय बोलू शकता तेव्हा इस्लाम धोक्यात नाही आला. ही दुटप्पी भावना. म्हणूनच रजतजी मी म्हणतो की हिंदुस्तान, भारत ही भारताची भूमी 1000 वर्षापर्यंत गुलाम राहिली. 1000 वर्षापर्यंत या भारतावर मुघलांनी आणि इंग्रजांनी राज्य केलं. हा भारत यामुळे गुलाम नाही राहिला की बाबर खूप पराक्रमी होता, तैमूर खान खूप पराक्रमी होता, चंगेज खान खूप पराक्रमी होता, मोहम्मद गझनी खूप पराक्रमी होता. हा भारत यामुळे गुलाम राहिला की या भारतामध्ये जयचंद उपस्थित होते. आचार्यजी, ज्या काँग्रेसने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या काँग्रेसने 60-70 वर्ष देशावर राज्य केलं, त्याच्याबद्दल तुम्ही असं म्हणत आहात की मोहम्मद अली जिन्नाची काँग्रेस आहे? ओरडून ओरडून सांगेन ती काँग्रेस वेगळी होती, ही काँग्रेस वेगळी आहे. मी कधी म्हटलं की महात्मा गांधीची काँग्रेस मोहम्मद अली जिना होती? मी म्हटलं की ही ती काँग्रेस आहे जी मोहम्मद अली जिनाच्या मार्गावर चालू लागलीये. हे आतंकवादी यांच्या समर्थनामध्ये बोलणारच. भारत तेरे तुकडे होंगे इंशा अल्लाह, भारत तेरे तुकडे होंगे, याच्या घोषणा जो लावताय तुम्ही त्याला तुमचा नेता बनवता. जो भारताचे तुकडे करणार आहे त्याचा विरोध आम्ही करणार आणि करणारच. आम्ही करणार. अहो, तुम्ही तर 2-3 वर्षापर्यंत दुसऱ्यांचा विरोध करत होतात. योगी आदित्यनाथांबद्दल तुम्ही म्हटलं, गोरखपूरमधून एक डोकं फिरलेला माफिया महात्मा म्हणतो की हा देश केवळ हिंदूंचा आहे. बघा साहेब, रजतजी, तुम्ही जे आहात ना, दुसऱ्यांच्या गोष्टी माझ्या तोंडून वधून घेऊ नका. हे काही माझे वक्तव्य आहेत आणि मी माझ्या वक्तव्यावरून कधी मागे हटलेलो नाहीये. पण मी असं मानतो की जो या भारताच्या सोबत आहे तो माझा मित्र आहे, जो या भारताच्या विरोधात आहे तो माझा शत्रू आहे. यामध्ये 2 मत नाहीयेत आणि ना मी बदलायला तयार आहे. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो? तुमच्या खूप साऱ्या सभांमध्ये ही घोषणा केली जाते की नाराय तकबीर अल्लाहू अकबर. पण आणखी काही जागांवर असं देखील म्हटलं जातं की सर तन से जुदा. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? बेटा, आधी तर माझ्या कोणत्याही सभेमध्ये सर तन से जुदा अशी घोषणा नाही होऊ शकत, ना कधी केली आहे.
तुझ्याकडे काही क्लिप असेल तर नाही दाखव. ते म्हणत आहेत की तुमच्या सभेमध्ये नाराय तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणा होतात, पण खूप साऱ्या सभांमध्ये त्यांनी ऐकलं आहे जिथे सर तन से जुदाच्या घोषणा देत असतात. बघा, माझी अशी मान्यता आहे की हातामध्ये AK-47 घेऊन निराप्रदांचं रक्त सांडवण्याचं नाव इस्लाम नाहीये. जे सर तन से जुदा म्हणता आहेत ना, मी यांचं समर्थन करत नाही. प्रॉफिट मोहम्मद एका युद्धामध्ये जखमी झाले होते आणि त्या जागेचं नाव होतं तायफ. ते रक्तबंबाळ झाले होते. जेव्हा पैगंबर मोहम्मदांच्या चाहणाऱ्यांनी सांगितलं की पैगंबर साहेब तुम्ही रक्तबंबाळ झाला आहात, तुम्ही यांना श्राप द्या, तर पैगंबर असे म्हणाले की मी त्यांना बद्दुआ नाही द्यायला आलोय, मी तर त्यांना सुद्धा दुआ देईन. तर जे पैगंबर इतके दयाळू आहेत, त्यांच्या नावाखाली कोणाला तरी कापून टाकणं, कोणाचे तरी मान उडून टाकणं आणि असं बोलणं की न गुस्ताखे नबी की एकच शिक्षा, सरतन से जुदा, सरतन से जुदा. मला वाटतं की जे अशा प्रकारच्या घोषणा देत असतात, जे या प्रकारचे मान कापतात, त्यांना ना इस्लाम समजला आहे ना पैगंबर समजले आहेत. दुसरा बेटा, मी पुन्हा सांगतो आहे, आपला सनातन धर्म एक मुंगी मारण्याची देखील परवानगी देत नाही. तर जो आपला धर्म मुंगी मारायला देखील परवानगी देत नाही, तर तो कोणाच्या घराचा वंश विजवण्याची परवानगी कशी काय देऊ शकतो? म्हणून जे भगवान राम यांचं नाव घेऊन कोणाच्या तरी घरामध्ये आग लावत आहेत, मी त्यांना हिंदू मानायला तयार नाही. आणि जो सर तन से जुदा आणि पैगंबर यांचं नाव घेऊन कोणा गरीबाचा गळा कापत आहेत, मी त्यांना मुसलमान मानायला तयार नाही. एक दोन प्रश्न आणखी घेऊ शकतो? तुम्ही आधी प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवण्याबद्दल बोलत होतात, मग काय तुम्ही अजूनही या गोष्टीचं समर्थन करता की पुन्हा याच्या विरोधात आहात? नाही, माझी अशी मान्यता आहे की काँग्रेस पार्टीमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय नेता जर कोणी आहे तर प्रियंका गांधी आहेत. जर ते सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत, त्यांना पुढे केलं पाहिजे. पण काँग्रेसच्या नशिबाची विटंबनाच अशी आहे, काँग्रेसचं दुर्भाग्य हे आहे की जेथे जो लोकप्रिय होतो त्याचा गळा कापण्यात येतो, जो लोकप्रिय होत नाही त्याला पुढे केलं जातं. आता प्रश्न राहिला प्रधानमंत्री पदाचा, तर मला वाटतं की 2047 पर्यंत तरी आता कोणाचा चान्स राहिलेला नाहीये. तुम्ही म्हणताय की 2029 मध्ये पण मोदी आणि त्याच्यानंतर पण नरेंद्र मोदी. अरे रजतजी, श्रीराम जन्मभूमीच्या मंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांनी केली आणि प्राणप्रतिष्ठा करून उद्घाटन पण नरेंद्र मोदी यांच्या करकमलांद्वारेच झालं. तर श्री भगवान श्री कल्कींच्या धामची पायाभरणी मोदींच्या हाताने झाली आहे. तर भगवान कल्की धामच्या निर्मितीची पूर्णता झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठापन तर त्यांच्याच हाताने होईल. राहुल गांधीजी सतत जात जनगणनेबद्दल बोलत असतात आणि जेव्हा त्यांना त्यांची जात विचारली तर एकदम भडकले. तर मग तुमच्यामध्ये त्यांची जात कुठली आहे? आता तुम्ही तर इतक्या वर्षांपासून ओळखता. खूपच गंभीर प्रश्न आहे. खरी गोष्ट ही आहे की जगामध्ये फक्त 2च जाती आहेत, एक श्रीमंत, एक गरीब. बाकी कोणतीही जात नाही. या देशाला तोडण्यासाठी खूप प्रयत्न झाले आहेत आणि या देशाने एक विभाजन धर्माच्या नावावर पाहिलं आहे. 1947 मध्ये विभाजनाच्या दहशतीमुळे जी जखम भारताच्या छातीवर झाली आहे ती अजून भरलेली नाहीये. धर्माच्या नावावर भारताचं एक विभाजन झालं, पण या देशाला तोडणाऱ्या ज्या काही शक्ती आहेत त्या सतत देशाला तोडू पाहत आहेत. कोणी जातीच्या नावावर, कोणी भाषेच्या नावावर, कोणी क्षेत्राच्या नावावर, कोणी उच्चवर्णीयाच्या नावावर, कोणी मागासवर्गीयाच्या नावावर. पण मला एक गोष्ट सांगायची आहे, जोपर्यंत 140 करोड लोकांच्या मनामध्ये भारत मातेचं रक्त वाहत आहे, हा देश सुरक्षित राहील. या देशाला कुणीही तोडू शकत नाही. इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज KG सुरेश यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यावर.
आपण त्यांना विचारलं कल्की धामबद्दल, त्यांना विचारलं सनातनाबद्दल, त्यांना विचारलं त्यांच्या राजकारणाबद्दल. आता वेळ झाली आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज के.जी. सुरेश यांच्या निर्णयाची. जसं की रजतजींच्या शोधपूर्वक प्रश्नांची उत्तर देणं हे केवळ कठीणच नाही तर अशक्य आहे. पण तुम्ही तुमच्या अंदाजामध्ये हसत हसत शेर आणि श्लोक ऐकवत कधी उत्तरं दिलीत तर कधी उत्तरं टाळलीत. हे खरंच कौतुकास्पद आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही जुन्या वक्तव्यावर किंवा प्रकरणावर ना नकार दिलात ना खेद दर्शवलात. भले मग फारुख अब्दुल्लांचं प्रकरण असो किंवा प्रियंका गांधींचा विषय असो, तुम्ही तुमच्या बेधडकपणासाठी ओळखले जाता. सिद्धांतांच्या आधारावर वैचारिक परिवर्तन होणं याला संधिसाधूपणा नाही म्हटलं जात. तुमचं जीवन एका बाजूने संघर्षशील राहिलंय तर दुसऱ्या बाजूने तुम्ही आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतला आहे. तुम्ही संबल क्षेत्राच्या सामाजिक एकता आणि समरसतेचे प्रतीक आहात. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी म्हटलं होतं की राजकारण हे धर्माशिवाय नाही झालं पाहिजे. तुमच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीकडून या देशातली सामान्य जनता अपेक्षा करते की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक शक्तीने भारतीय राजकारणाला नैतिक आणि ध्येयनिष्ठ बनवण्याच्या दिशेने सकारात्मक आणि सार्थक पाऊल उचलावं. ही अदालत तुम्हाला सन्मानाने सगळ्या आरोपातून निर्दोष मुक्त करते. धन्यवाद. 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 याच अपेक्षेने आणि विश्वासाने की आचार्य प्रमोद कृष्णम अशाच प्रकारे सनातनाची सेवा करत राहतील, देशाचं नाव उंचावत राहतील आणि समाजसेवेचे काम जे त्यांनी हातात घेतले आहे ते करत राहतील आणि राजकारणामध्ये पण असेच बेधडकपणे आपल्या गोष्टी मांडत राहतील. आजचा खटला इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.